नमस्कार सर्वांना, शैलशॉनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की एक साथ लाखो फाईल्सचा हॅश व्हॅल्यूज कशी काढतो आपण. तर हे फाइल टू हॅश जे सॉफ्टवेअर आहे हे कॅपेबल आहे की एक साथ लाखो फाईल्सची जी हॅश आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो. तर आता मी फॉर एन एक्झाम्पल इथं SHA-1 घेतलेली आहे. तुम्ही कोणतेही अल्गोरिदम यूज करू शकता. बट जर जर तुम्ही SHA-256 अल्गोरिदम यूज करत असाल तर त्याची मॅथमॅटिकल फॉर्म्युला आणि त्याचे मॅथमॅटिक्स जे आहे ते खूप स्ट्रॉंगर आहे. त्यामुळे त्याला थोडा बहुत टाईम जास्त लागू शकतो ॲज कम्पेअर्ड टू बाकीचे अल्गोरिदम्स. सो इथे मी आता फोल्डर सिलेक्ट करतो आणि माझ्याकडे ॲट द टाईम लाखो फाईल्स नाही आहेत. तर मी सध्याला इथे आपलं विंडोजचंच प्रोग्राम फाईल्स हे सिलेक्ट करतो. सिलेक्ट फोल्डर केल्यानंतर ना हे कॅल्क्युलेट करतं आहे. तर आपण बघू शकता किती फास्ट पद्धतीने हे फाईल टू हॅश जे आहे ते स्कॅन करत आहे फाईल्स विदिन दॅट फोल्डर. तर आपण इथे पाहू शकता टोटल सॉफ्टवेअरने त्या फोल्डरमधनं 1,06,127 जे फाईल्स आहेत त्या फाइंड केलेल्या आहेत आणि त्यात आपल्याला विचारतं की ते आपल्याला ॲड करायच्या आहेत का. तर आता मी इथं ॲड फाईल्सवरती क्लिक करून घेतो आणि आपण या या पद्धतीने बघू शकता की किती फास्ट ते सॉफ्टवेअर जे आहे ते फाईल्सला लोड करत आहे. तर आपण इथे बघू शकता की सगळ्या फाईल्स जे आहेत आपल्या त्या लोड झालेल्या आहेत. ऑलमोस्ट 1,06,127 फाईल्स ज्या आहेत त्या सॉफ्टवेअरने जे आहे ते एकसाथ लोड केलेले आहेत आणि टोटल साईज आपल्याला इथं दिसून येते अराउंड 31.59 GB ही साईज आहे त्या फाईल्सची सगळ्यांची मिळून. तर आता इथं आपण SHA-1 अल्गोरिदम जे आहे तो चूज केलेला आहे आणि इथे जनरेट हॅशवरती मी आता क्लिक करून घेतो. तर आता आपण इथं पाहू शकता की आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याने हॅश कॅल्क्युलेट करायला सुरुवात केलेली आहे. इथं आपण बघू शकता की ETA म्हणजे एंड टाईम अरायवल किती आहे. तर टोटल इथं आता 18 मिनिट दाखवत आहे. पण हे जसं जसं पुढे जात जाईल तसं तसं हे कमी होत राहणार आहे टाईम. आणि जे फाईल्स आहेत ते 1,00,000 पैकी अराउंड 2,500च्या प्लस या प्रोसेस ऑलरेडी झालेल्या आहेत आणि इथं प्रोसेसिंग चालू झालेली आहे. आणि जसं आपण इथं पाहू शकता SHA-1 ही आपल्याला इथं मिळत चाललेली आहे प्रत्येक फाईलची. तर आपण इथं बघू शकता की ऑलमोस्ट आता लाखो फाईल्स एक साथ जे आहेत ते प्रोसेस होतात आहे आणि त्यांची हॅश व्हॅल्यूज निघतात आहे. तर आपण इथे पाहू शकता की आपण जे आता ज्या फाईल्सची हॅश काढलेली आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे आणि थोडासा टाईम लागतो. अराउंड 14 मिनिटांमध्ये 1,06,127 फाईल्स त्याने जे आहे त्याची SHA-1 हॅश आपल्याला काढून दिलेली आहे. तर ह्याच्यावरती मी ओकेवरती क्लिक करतो आणि आपली इथं अशी हॅश जनरेट झालेली आहे. इथं जनरेट रिपोर्टवरती क्लिक केल्यावर माझी जी रिपोर्ट आहे इन PDF फॉर्मॅट ती जनरेट होणार आहे. तर यावरती मी क्लिक करतो आणि नो वरती क्लिक करून इथे माझी फाईल जी आहे ती एक्सपोर्ट करून घेतो. तर आपण इथे पाहू शकता की आपली जी PDF रिपोर्ट आहे ती एक्सपोर्ट झालेली आहे सक्सेसफुली. मी ओकेवरती क्लिक करतो आणि माझी रिपोर्ट पाहून घेतो. तर इथे माझी पूर्णतः रिपोर्ट आलेली आहे सगळ्या फाईल्सची अराउंड 1,06,127 फाईल्सची रिपोर्ट. तर मित्रांनो, याच प्रकारे जे आहे तुम्ही जे आहे फाईल टू हॅशचा वापर करून एक साथ लाखो फाईल्सचं जे आहे त्या हॅश एक साथ कॅल्क्युलेट करू शकतात. हे तुमच्या सिस्टमवरती पण डिपेंड आहे की तुमची सिस्टमवरती रॅम वगैरे किती आहे आणि त्याच प्रकारे हे ॲप खूप इफेक्टिवली काम करतं. धन्यवाद.